हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अंडरस्टँडिंग विंडोज. आणि या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत विंडोज एक्सप्लोरर. ओके, तर आपण ऍक्च्युली पाहिलंय की विंडोज काय असतं. विंडोज एक ऑपरेटिंग सिस्टम असते. तर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय हे पण आपण पाहिलेलं आहे की आपल्या युजर मध्ये आणि सिस्टम मध्ये जे मीडिएटरचं काम करतं किंवा सिस्टमला तुमची भाषा किंवा सिस्टमची भाषा तुम्हाला समजवण्याचं जे काम करतं त्याला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम सोडून आपण कोणतंही काम करू शकत नाही. ठीक आहे, तर विंडोज एक पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसंच लिनक्स आहे, उबंतू आहे, अँड्रॉइड आहे, मॅक आहे. तर विंडोज खूप पॉप्युलर आहे. नॉर्मली आपण सगळेजण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरतो. विंडोज 10 पॉप्युलर आहे, विंडोज 7 पण पॉप्युलर आहे. तर यात विंडोज एक्सप्लोरर आज आपण पाहायचा आहे. तर विंडोज एक्सप्लोरर याचा अर्थ काय? एक्सप्लोरर म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही विस्तृत रीतीने पाहणे, त्याला म्हणतो आपण एक्सप्लोरर. तर विंडोजच्या आत काय काय आहे हे आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि आपल्याला समजणार आहे की आपल्या विंडोज मध्ये म्हणजेच आपल्या कॉम्प्युटर मध्ये आपण प्रत्येक पार्ट मध्ये काय काय आहे हे कसे फाइंड आउट करू शकतो. ओके, आणि त्याबरोबरच आपण पाहणार आहोत की वाईल्ड कार्ड कॅरेक्टर्स म्हणजे कोणतीही फाईल किंवा फोल्डर आपण कसा सर्च करायचा, कसा लोकेट करायचा खूप सोप्या पद्धतीने, ते पण आज आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण वाईल्ड कार्ड कॅरेक्टरचा वापर करणार आहोत. ओके, चला तर सुरू करूया. तर हा आहे आपला विंडोज एक्सप्लोरर. याला विंडोज 10 मध्ये तुम्ही फाईल एक्सप्लोरर सुद्धा बोलू शकता. आणि याला ओपन करण्याची सोपी पद्धत आहे शॉर्टकट की विंडोज की प्लस ई, लेटर ई. ओके, तर याला तुम्ही पाहू शकता की इथे 3 टॅब्स आहेत. होम टॅब, शेअर टॅब आणि व्ह्यू टॅब. तर व्ह्यू टॅब मध्ये तुम्ही वेगवेगळ्या रीतीने याला व्ह्यू करू शकता. एक्स्ट्रा लार्ज आयकॉन्स, स्मॉल आयकॉन्स, टाईल्स तुम्ही पाहू शकता कसे व्ह्यूज चेंज होत आहेत. लार्ज आयकॉन्स, मीडियम आयकॉन्स, डिटेल्स. डिटेल्स मध्ये मी प्रत्येक फाईल कोणत्या डेटला मॉडिफाय केली, म्हणजे कोणत्या डेटला ती फाईल क्रिएट झाली, त्याचा टाईप काय आणि त्याची साईज काय. ओके, इथे तुम्ही पाहू शकता एक फाईल आहे, त्याची साईज आहे 245 KB. KB म्हणजे किलोबाईट. ओके, तर अशा रीतीने तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर हे जे आहे याला म्हणतात ऍड्रेस बार. ओके, तर या ऍड्रेस बार मध्ये ऍक्च्युली फाईलचं लोकेशन तुम्हाला पाहायला मिळतं. तर आता आपण आणि एक्सप्लोर करू. याला म्हणतात नेव्हिगेशन. हा जो पार्ट आहे या पूर्ण पार्टला म्हणतात नेव्हिगेशन. सॉरी, नॉट नेव्हिगेशन की, नेव्हिगेशन पेन म्हणतात त्याला. ओके, नेव्हिगेशन पेन मध्ये तुम्हाला काय दिसायला मिळतं, तर इथे तुम्हाला सगळे ड्राईव्ह, परत तुम्हाला काय काय फोल्डर्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतात. जसे इथे तुम्ही पाहू शकता की क्विक ऍक्सेस आता सध्या ऍक्टिव्ह आहे. हा क्विक ऍक्सेस हे ऍक्टिव्ह आहे. आणि क्विक ऍक्सेस मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे फोल्डर्स आहेत. ओके, आणि या फाईल्स आहेत. एक फाईल, एक फाईल, अशा बऱ्याचशा फाईल्स आहेत. वेगवेगळ्या टाईपच्या फाईल्स असतात, फोल्डर्स असतात. आणि इथे तुम्हाला आणि एक पाहायला मिळेल दिस पीसी. या दिस पीसी मध्ये तुम्ही पाहू शकता की इथे बऱ्याचशा प्रकारचे ड्राईव्ह आहेत. इथे सी ड्राईव्ह आहे,
डी ड्राईव्ह आहे EFG. तर हे जे ड्राईव्ह आहेत हे ऍक्च्युली पार्टिशन आहेत तुमच्या पूर्ण हार्ड डिस्कचे. तर सपोज माझी हार्ड डिस्क आहे 500 GB ची, तर इथे CDEF मध्ये 500 GB डिव्हाइड केलेलं असतं. ओके, आणि हे तुम्ही वेगवेगळ्या पर्पज साठी वापरू शकता. जसे सी ड्राईव्ह ऑल प्रोग्राम्स आपण इथं सॉफ्टवेअर जे जे असतात ते इन्स्टॉल करतो. परत डी ड्राईव्ह ई आणि EF मध्ये तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार फाईल्सना स्टोअर करू शकता. ओके, आणि हा जी ड्राईव्ह आहे हे ज्यावेळी तुम्ही CD किंवा DVD तुमच्या लॅपटॉप मध्ये किंवा डेस्कटॉप मध्ये ज्यावेळी CD किंवा DVD घालता त्यावेळी हा ड्राईव्ह ऍक्टिव्ह होतो. ओके, तर हे आहेत सगळे ड्राईव्ह. ड्राईव्ह मीन्स तुमच्या कॉम्प्युटरला जे चालवतात. ऑलराईट, आणि हे आहेत आपले वेगवेगळे फोल्डर्स. इथे वेगवेगळ्या फाईल्स साठी हे फोल्डर्स बनवलेले आहेत. जसं डॉक्युमेंट साठी आहे, डाउनलोड्स, म्युझिक, पिक्चर्स, व्हिडिओज. ओके, आणि एक स्पेशालिटी आहे याची. जसे तुम्ही इथे पाहू शकता की सी ड्राईव्ह मध्ये इथे आता सध्या आहे 24 GB फ्री ऑफ 98.7 GB. म्हणजे काय, म्हणजे सी ड्राईव्हची फुल कॅपॅसिटी आहे 98.7 GB आणि त्यातली 24 GB फ्री आहे. म्हणजे 24 GB चा आपण डेटा इथे स्टोअर करू शकतो. तसेच याचे पण डिटेल्स दिलेले आहेत, याचे पण दिलेले आहेत आणि याचे पण दिलेले आहेत. ओके, तुम्ही इथे पाहू शकता 277 GB चे हे 3 ड्राईव्ह आहेत. ओके, तर अशा रीतीने कॉम्प्युटरचे पार्टिशन होते. तर हे आहे विंडोज एक्सप्लोरर. ऍक्च्युली विंडोज एक्सप्लोरर जे आहे याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही ड्राईव्ह मध्ये जाऊ शकता. सपोज ई ड्राईव्ह मध्ये आपण गेलो, इथे पण तुम्हाला फोल्डर्स मिळतील, फाईल्स मिळतील. डी ड्राईव्ह मध्ये जाऊ शकतो, इथे पण फोल्डर्स आणि फाईल्स मिळतील. तसेच F मध्ये जाऊ शकतो. ओके, त्यामुळे या एक्सप्लोररचा फायदा हाच आहे की आपण पूर्ण कॉम्प्युटर मध्ये आपली फाईल कुठे आहे ते खूप सोप्या पद्धतीने या एक्सप्लोररच्या मदतीने शोधू शकतो. ओके, आणि हा आहे सर्च बॉक्स. तर या सर्च बॉक्स मध्येच आपण वाइल्ड कार्ड कॅरेक्टर्स यूज करून सर्च करणार आहोत, ते पण आपण पाहायचं. आणि इथे व्ह्यू मध्ये तुम्ही इथे सॉर्ट करू शकता. याला सॉर्ट बाय टाईप किंवा सॉर्ट बाय टोटल साइज, फ्री स्पेस. ओके, डिसेंडिंग अशा ऑर्डर मध्ये हे तुम्ही सॉर्टिंग करू शकता. ओके, आणि प्रत्येक ड्राईव्हचे किंवा फोल्डरच्या तुम्ही प्रॉपर्टीज सुद्धा पाहू शकता. हे जर राईट क्लिक केलं तर इथे प्रॉपर्टीज दिसतात आणि प्रॉपर्टीज मध्ये पहा तुम्हाला काय काय दाखवते. इथे जनरल म्हणजे यूज स्पेस किती आहे, फ्री स्पेस किती आहे, इथे हार्डवेअर, कस्टमाइज, बऱ्याचशा गोष्टी इथे प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला मिळतात. ओके, तर आता पाहू वाइल्ड कार्ड काय आहे. वाइल्ड कार्ड म्हणजे वाइल्ड कार्ड अक्षरे वापरून फाईल शोधणे. तर वाइल्ड कार्ड अक्षरे काय काय असतात, जसं स्टार आणि क्वेश्चन मार्क. तर इथे लिहिलेलं आहे वाइल्ड कार्ड एक विशेष चिन्हे आहेत जी तुम्हाला फाईल किंवा फोल्डर शोधण्यासाठी वापरली जाऊ शकतात, ज्याचे तुम्हाला नेमके नाव माहित आहे. 2 वाइल्ड कार्ड जसे स्टार आणि क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह. तसेच विंडोज मध्ये सामान्यतः समर्थित माहिती शोधण्यासाठी पण आपण वाइल्ड कार्ड कॅरेक्टरचा वापर करतो. ओके, तर ह्या स्टारचा वापर आपण सर्च टर्म मध्ये मजकुराची स्ट्रिंग बदलण्यासाठी केला जाऊ शकतो.
हे ज्यावेळी आपण काम सर्चिंगचं काम करतो त्यावेळी आपल्याला ह्याचा उपयोग होतो. तसेच जसं उदाहरणार्थ एल स्टार डॉट स्टार हे जर तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाईप केलं तर ज्यांच्या नावे एल न म्हणजे ज्यांची नावं एल न ज्या फाईलची नावं एल ने सुरू होतात एल लेटरनी त्या सर्व फाईल शोधायला मिळतील. जर समजा तुम्हाला एखादी फाईल शोधायची ज्या फाईलचं नाव ए लेटरनं स्टार्टिंग आहे तर तुम्ही इथे लिहू शकता ए स्टार डॉट स्टार म्हणजे ए नावाने सुरुवात झालेल्या सगळ्या फाईल्स तुम्हाला मिळून जातील. पाहू या वाईल्ड कार्ड कॅरेक्टरचा कसा उपयोग होतो. वाईल्ड कार्ड कॅरेक्टर प्रश्नचिन्ह वापरण्यासाठी आपण सपोज आस प्रश्नचिन्ह डॉट त्याचा जर वापर केला तर त्या आस नावाने ज्या फाईल सुरू होतात आणि त्याच्यानंतर जर समजा एक कॅरेक्टर असेल आणि ज्याचे एक्सटेन्शन डॉक्स असेल त्या फाईल्स तुम्हाला मिळतील. जसे सपोज आस जर केलं त्याच्यानंतर एक क्वेश्चन मार्क आहे म्हणजे एक कॅरेक्टर आस वन डॉट docx आस्की म्हणजे असं कुठल्याही फाईल्स तुम्हाला ज्याच्यामध्ये पहिल्या लेटर मध्ये AAS आहे आणि त्याच्यानंतर कोणतंही एक कॅरेक्टर जर असेल तर तुम्हाला ती फाईल तुम्हाला मिळेल. ओके तर अशा पद्धतीने जेवढे कॅरेक्टर्स तुम्हाला पाहिजे असतील तेवढ्या कॅरेक्टर्सचे तुम्ही प्रश्नचिन्ह देऊ शकता. जसे तुम्हाला जर 3 कॅरेक्टर्स मॅच करायचे असतील तर तुम्ही आस आणि 3 कॅरेक्टर्स मॅच साठी 3 क्वेश्चन मार्क देऊ शकता. हे docx किंवा xlx किंवा ppt या सगळ्या एक्सटेन्शन्स आहेत. ज्यावेळी आपण फाईल क्रिएट करतो कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये त्या फाईलचं एक एक्सटेन्शन ऑटोमॅटिक क्रिएट होतं. जसं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये होतं docx, एक्सेल मध्ये होतं xlsx आणि पॉवर पॉइंट मध्ये होतं ppt. ओके आणि हे वाईल्ड कार्ड जसं स्टार आणि क्वेश्चन मार्क हे जे 2 वाईल्ड कार्ड आहेत ते आपण एकत्र कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा वापरू शकतो. ओके जसं इथे आहे की आस स्टार डॉट आणि 3दा क्वेश्चन मार्क. तर इथे आसने सुरू होणाऱ्या नावासह सर्व फाईली आणि त्यानंतरचे कोणतेही वर्ण दर्शवले जातील आणि 3 वर्णांचा विस्तार असेल. ओके तर आपण एकदा वाईल्ड कार्ड कॅरेक्टरचा उपयोग करून पाहू. हे तुम्ही सर्च कोणत्याही सर्च बॉक्स मध्ये तुम्ही सर्च करू शकता. स्टार्ट बटनच्या सर्च बॉक्स मध्ये पण करू शकता किंवा आपल्या विंडोज एक्सप्लोरर मध्ये सुद्धा. तर आता मला पहिल्यांदा फाईल एक्सप्लोरर ओपन करावे लागेल. तर हे आहे फाईल एक्सप्लोरर. तर याच्यामध्ये जसे मी सांगितलेलं हे आहे सर्च बॉक्स. या सर्च बॉक्स मध्ये आपण सपोज स्टार डॉट doc केलं. ठीक आहे तर इथे तुम्ही पाहू शकता docच्या जेवढ्या फाईल्स आहेत तेवढ्या सगळ्या येतील. जर माझ्या कॉम्प्युटरवरती docx ची फाईल असेल तर ती फाईल येईल. जसं या सगळ्या फाईल्स आलेल्या आहेत त्या डॉक फाईल आहेत. ओके आता समजा मला d स्टार डॉट doc करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता डी नावानं जेवढ्या फाईल्स सुरू झाल्या म्हणजे स्टार्टिंग लेटर जर डी असेल तर त्या फाईल्स आपल्याला इथं पाहायला मिळतील. ओके तसेच आणि आपण बघू स्टार इथे केलं तर पहा
तर तिथं ask_star.ppt जर केलं तर त्या सगळ्या फाईल्स आपल्याला पाहायला मिळतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण कुठेही जर सपोज आपल्याला कोणत्याही फोल्डर मध्ये किंवा स्पेशली कोणत्याही ड्राईव्ह मध्ये जर सर्च करायचे असेल तेही आपण करू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं विंडोज एक्सप्लोररचा यूज आणि वाइल्ड कार्ड कॅरेक्टर्स. ऑलराइट, थँक्यू.